तर बघा आपले बेसनचे लाडू रेडी झालेले आहेत। मस्त टाळ्याला न चिकटणारे बघा, खुसखुशीत। तर बघा आता मी हे जे डालडा घेतलाय, मी तूप नाही घेतलं, तर हा बघा थोडा मेल्ट करून घेते। त्याचं तेल झालं, आता बेसन त्याच्यातनं खरपूस मस्त असं भाजून घेते। छान असं बेसन भाजलं ना, खरपूस असं भाजायचं, मग ना ते टाळ्याला चिकटत नाही लाडू। तर हे बघा मी बेसन भाजून घेते। मी तुम्हाला काय प्रमाण वगैरे काय सांगणार नाही, मी अंदाजे घेतलेले आहे। तर हे बघा मस्त बेसन थोडं लालसर व्हायला आले, मस्त आपण ना बेसन भाजून घेऊया। छान असं आहे बघा, खरपूस असं भाजून घ्या वास सुटेपर्यंत। तर हे बघा बेसन मस्त भाजलं गेला, तर त्याच्यात मी पिठी साखर पण गरम गरम मध्ये नाही टाकलं, बेसन पूर्ण ते लाडूचं जे आपलं सारण आहे ते पूर्ण थंड होऊन दिलं, मग ही पिठी साखर टाकली। तर हे बघा पिठी साखर पण मी अंदाजेच टाकले, थोडं चाकून बघितलं गोड झाले, तर हां बस सगळं मी अंदाजे टाकले, मी असं प्रमाण वगैरे काही याच्यात घेतलेलं नाही। तर हे बघा पिठी साखर आपण आता लाडूच्या सारणमध्ये टाकलेली, तशीच नाही टाकली, चाळून घेतली आहे ना, तर त्या गुट्ट्या गुट्ट्या फोडायला टाईम लागेल। मी चाळून घेऊन मस्त पिठी साखर मी ह्याच्यात टाकली, आणि बघा थोडी त्याच्यात वेलची पूड टाकली बघा। आणि बघा झाले का नाही लाडू तयार। वळायला पण घेतले लाडू, आणि त्याला वरती मस्त अशी काजू लावलेत। हे बघा मस्त लाडू असे गोल गोल आणि गोड गोड, बघा किती छान लाडू, आणि वळलेत पण किती पटकन वळलेत। आणि मी नंतर खाऊन सुद्धा बघणार आहे टाळूला चिकटतं की नाही, नंतर तुम्ही म्हणाली बाई काहीतरीच सांगते, असं नाही, मी खाऊन बघणार, तुम्हाला सांगणार हो टाळूला नाही चिकटत आहे। तर बघा असे छान माझे लाडू, बेसनचे लाडू खूप असे छान तयार झालेले आहेत। तर तुम्हाला दिवाळीच्या मैत्रिणींनो हॅपी दिवाळी। बघा मस्त असे मी तुम्हाला महिना अगोदर वगैरे रेसिपी काही दाखवले नाही, उद्या दिवाळी तर आज मी सगळं करायला घेतलं आणि तुम्हाला आज ही रेसिपी दाखवते। बघा किती छान असे लाडू झालेत का नाही, मस्त असे लाडू झालेले आहेत आपले।